आणि प्रकाशजी त्या दिवशी रात्रभर झोपलो नाही. शेतात निंदणी करणारी माझी आई दिसायची मला. रात्री लाईट आल्यावर 12 वाजता बटन दाबणारा माझा बाप दिसायचा मला. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला गेलो. माझ्या रीडरला बोलवलं की म्हटलं जेवढ्या चेकच्या शेतकऱ्यांचे पैसे बुडाले असतील, 5ही एसपींना सर्क्युलर काढा 5ही जिल्ह्यातल्या. जेवढ्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडवलेले असतील, घामाचे कष्टाचे पैसे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि अटक करा. आणि अटक कुठल्या दिवशी करायचं? लक्ष्मीपूजनच्या दिवशी. होऊ द्या त्यांची दिवाळी पोलीस बंदोबस्तात, लक्ष्मीपूजन जेलमध्ये. आणि सांगायला अभिमान वाटतो, मी आयजी नाशिक असताना 5ही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे 55 कोटी रुपये काढून घरपोच पाठवले. आणि शेतकऱ्यांना 55 पैशाचा सुद्धा खर्च दिला नाही. मी सर्व एसपींना सांगितलं, जर शेतकऱ्यांच्या एका लाल खडकूला जरी तुम्ही हात लावला तर गाठ माझ्याशी आहे. तुमची नोकरी तर नाही, पण तुम्हाला आयुष्यभर एक चांगली पोस्टिंग मिळू देणार नाही. आणि आम्हाला यश मिळालं आणि मी सर्क्युलर काढला, याच्या पुढे शेतकऱ्यांची कोणी फसवणूक करेल, गुन्हे दाखल करून अटक करा. पहिले ऍक्शन, बाद में सेक्शन. ऍक्शन घ्या, नंतर बघू काय करायचं ते. आणि या सर्व गोष्टीमुळे शेतकऱ्यांना आत्मविश्वास आला. आणि 5 जिल्ह्यांमध्ये माझा मोबाईल नंबर प्रत्येक वर्तमानपत्रात देऊन टाकला. कुठल्याही शेतकऱ्याला प्रॉब्लेम असेल, आयजी प्रताप दिगावकरचा मोबाईल नंबर 977 314 9999 ला संपर्क करा. एमपीएससी मध्ये सुद्धा मी असेपर्यंत पूर्वी निकालाला 1 वर्ष लागायचे, पण तुमचा खानदेचा तुमचा मोठा भाऊ तटे गेल्यावर काय करायचं तुम्ही सांगाच. मी शेवटला उमेदवारी इंटरव्ह्यू संपल्यावर 1 तासात निकाल. त्यामुळे सांगस मी भी तापी, नर्मदा, गिरणा, पांझरानं पाणी पियचे की ताबडतोब निकाल लावा. जे लाखो मुलं आशेने बघतात एमपीएससी कडे. मजुराचा मुलगा कलेक्टर होण्याचं स्वप्न बघतो. भांडे घासणाऱ्या स्त्रीचा मुलगा, आमच्या भगिनीचा मुलगा आयजी होण्याचं स्वप्न बघतो. आणि याच्यासाठी आम्ही कटिबद्ध राहिलो. आणि जेवढ्या एमपीएससी मध्ये सुधारणा 80 वर्षात झाल्या नाहीत, तेवढ्या सुधारणा आम्ही 2 वर्षात केल्या. आणि पाण्याचं कैलासजी आपण बोललेत, मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री CR पाटलांशी नारपार बद्दल बोललो. जे डोंगरावर पडणारं पाणी अरबी समुद्रात जातं, तेच जर बोगद्या वाटे आपण 17-18 बोगदे तयार करून तापी खोऱ्यात वळवलं तर माझा खानदेशचा बळीराजा इतका सक्षम आहे की तो सरकारला पण कर्ज देऊ शकतो, एवढी ताकद त्याच्यामध्ये. फक्त आम्हाला पाणी द्या आणि आम्हाला भीक नको, आम्हाला घामाचे दाम द्या. नाटा साहेब बोलले, आम्ही कांदे वाटप केलं, पण कांद्याने फार वांदा करून टाकला आमचा गेल्या 7 वर्षापासून. फक्त शहरातले लोक पेपर मधून काहीतरी बातम्या छापतात म्हणून आमच्या कांद्याला निर्यात बंदी. उद्योगपतीने जर 100 रुपयाचा माल एक्सपोर्ट केला
तर त्याला सरकार 50 रुपये देतो. आणि आमच्या शेतकऱ्याने एक क्विंटल कांदा 1000 रुपयाचा एक्सपोर्ट केला तर 400 रुपये तुम्ही त्याच्या डोक्यावर मारतात एक्सपोर्ट ड्युटी. आणि त्याच्यासाठी मला पार्लमेंटमध्ये जायचं होतं. मी मेंबर ऑफ पार्लमेंटसाठी लढणार होतो, पण काही तांत्रिक मुद्द्यांमुळे थांबलो. परंतु याचं पूर्ण पुढचं आयुष्य शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजनांसाठी मी समर्पित करणार आहे. आणि शेतकऱ्यांच्या मुलांच्या हातात जोपर्यंत पूर्ण महाराष्ट्राचं प्रशासन येत नाही तोपर्यंत प्रताप दिगावकर शांतपणे झोपणार नाही, मी आपल्याला सांगतो. भरपूर वेळ झालाय. कुठे गेले आपले प्रकाशजी? आपल्या खानदेशमध्ये सगळ्यात मोठा चांगला गुण आहे, सहनशील मंडळी आहे. 3-3:30 वाजेपर्यंत सेंद्रिय गुळाचा शिरा असल्यावर सुद्धा एवढे शांतपणे तुम्ही ऐकलं. आणि मला सुद्धा कमीत कमी 38 मिनिटं तुम्ही सहन केलं बघा. नाही नाही, जाताना फक्त एवढं सांगतो, नई सोच है नई दिशा है नए बनाए रास्ते. नई सोच है नई दिशा है नए बनाए रास्ते. अपने लिए नई यारो जिए वतन के वास्ते, जिए वतन के वास्ते. आज खरोखर माझा रविवार तुम्ही सत्कारने लावला. आज मराठा विद्या प्रसारकचा मी सदस्य आहे. आज नाशिकला एजीएम होते, पण म्हटलं नाही, आधी लगीन कोंडाण्याचं. खानदेश बद्दल फार चांगलं वर्णन केलं, युवन सॉंगने केलेलं आहे, आईने अकबरी मध्ये अबुल फजलने केलेला आहे. मला एका व्यक्तीने विचारलं, मी खानदेशच्या बद्दल चर्चा करत होतो, कारण खरं 7-12 खानदेशचा आमच्या नावाने. इसवी सन 250 ते 367 खानदेशवर आहीर राजांचं राज्य होतं. त्यांना आबीर पण म्हणायचे. आणि मी पण आहेर आहे, जरी दिगावकर असलो पण आहेर आहे. म्हणजे खरा खानदानी 7-12वर आमचं नाव आहे. तुम्ही इतर हक्कामध्ये आहेत हे लक्षात घ्या. साहेबराव पाटील तुमची फक्त वहिवाट आहे, पण खरा खानदेशच्या 7-12वर आहेर आम्ही आहोत. फूल खिले गुलशन गुलशन पंख लगे है विकास को. फूल खिले गुलशन गुलशन पंख लगे है विकास को. जिसने स्वर्ग नहीं देखा यारो आके देखे खानदेश को, आके देखे खानदेश को. तर असा आमचा खानदेश आहे. मला अभिमान आहे 2 गोष्टीचा. मी खानदेशी आहे आणि मला आयराणी बोलतायस. 22 वर्ष मणिमाय मनोबरोबर होती, 22 वर्ष. त्यामुळे मला 22 वर्ष कुठे जरी राहिलो तरी मला कंपल्सरी आयराणी बोलणं पडेल. आणि ज्या लोक खरोखर भाग्यवान आहेत त्यासनं आई वडील त्यासनं बरोबर राहतात. आणि घरात जर आई वडील राहणार, आई वडील सारखा खानदानी जागल्या तुमले कुठेच मिळणार नाही. आणि आज जी म्हणी प्रगती जाईल, इनोमा भाषण करणारा पहिला आशियातला पोलीस अधिकारी शे. अमेरिका मार कमांडो कोर्स करणारा पहिला भारतातला पोलीस अधिकारी शे. इस्रायलना मोसादनं ट्रेनिंग करणारा पहिला भारतातला पोलीस अधिकारी शे. पण 12वी नंतर शेतकरी होतो, कॉलेजमा एक बी दिवस घेऊ नये. आई फक्त आई वडिलांची पुण्याई त्या दोन्ही वारकरी होतात. त्यामुळे तुमले मी हात जोडीसन विनंती करस, जर तुम्हाला घरात आई बाप होती ते भगवान पेक्षा आई बापनी सेवा जास्त करा. भगवान काही नाही, आई बाप आई सगळ्यात मोठं तीर्थक्षेत्र शे, आई सगळ्यात मोठं दैवत शे. आज मला बोलानी संधी दिली, जास्त सत्कार द्यात त्यासले बी खूप खूप धन्यवाद द्यास.
सर्व सत्कारार्थीसनी यशवंत व्हायला पाहिजे, गुणवंत व्हायला पाहिजे, नामवंत व्हायला पाहिजे, कीर्तिवंत व्हायला पाहिजे, भाग्यवंत व्हायला पाहिजे, बलवंत व्हायला पाहिजे, अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करीसनी म्हणी वाणीले विराम देस. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश हो या परदेश, नंबर 1 खानदेश. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान, जय खानदेश. आवाज बारीक शे. जय खानदेश, जय खानदेश, जय खानदेश. धन्यवाद. राम राम मंडळी. धन्यवाद आदरणीय दिगावकर साहेब, आपण खूप चांगलं मार्गदर्शन करा. आणि आत्ते प्रॉब्लेम असा आहे की आपले साहेबनं कमीत कमी अजून 1 तास ऐकणं होतं, पण प्रॉब्लेम हवी आहे की दुसरा कार्यक्रम बरोबर 3:30 वाजता त्या आपते डायरेक्ट स्टेजवर चढी जातील. त्यामुळे आपले उतरणंच पडावशे. त्यामुळे आम्ही माफी मागतोच, कारण आपण लेट करेल. तर दुसरा डिसिजन चढायला नको म्हणून आपण उतरेल. बरं, खूप खूप धन्यवाद. आणि मनीषा बाविस्करनी जी टीम आहे ती फक्त समोर 2-1 मिनटं फक्त तोंड न काढायला इजे. या बाविस्कर ग्रुप. आणि उमेश यांनी खूप चांगलं काम केलं. सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. मुख्य अतिथी या ठिकाणी स्वतः दिगावकर साहेब आले, नाटा साहेब आले, कैलास जाधव साहेब आले, विजय सूर्यवंशी साहेबांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या आपल्याला. आणि सर्व IAS अधिकाऱ्यांनी आपल्याला खूप खूप शुभेच्छा दिल्यात, त्याबद्दल आभारी हो. त्यातल्या त्यात उज्ज्वल निकम साहेबांनी वेळात वेळ काढून फोनवर आपल्याला सर्वांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सुद्धा मी त्यांचा आभारी आहे. अनेक विकास महाजन, दिलीप केदार, अटकर बापू, भैयासाहेब पाटील, प्रवीण माळी, संजय निकम साहेब, नंदू वाघ साहेब, खूप यांनी आपल्यावर प्रेम केलं. सगळ्यात मी या 18 मंडळांचे आभार मानतो. आभार मानण्याचा संबंधच नाही, मी तुमच्यातलाच एक आहे. आणि आपण असाच एकातली एकजूट आपण पुढे नेऊया आणि पुढे हे करूया. एक छानसा फोटो काढा. माझा पण, मी पण आला पाहिजे.